हॅलो, आज आपण बघणार आहोत सुक्कं चिकन. कुकरमध्ये तेल घालून घेते. तेल गरम होईस्तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते. हे अर्धा किलो चिकन धुवून घेतलं आहे. त्यात एक बटाट घातलं आहे आपण आणि हे 4 कांदे घेतलेले आहेत. मी छान उभे चिरून घेतलेत आणि हे जिंजर गार्लिक पेस्ट. हे मसाले आहेत. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला. आता हे तेल गरम झालं आहे. यात आपण आपला उभा चिरलेला कांदा आहे ते घालूया आणि छान फ्राय करून घेऊया कांदा. कांदा आपल्याला गुलाबी होईस्तोपर्यंत बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, हे कांदा आपलं छान फ्राय झालेलं आहे. यात मी आलं लसूणचं जी पेस्ट होती ती घातली आहे. आता आपण हे आपले सुके मसाले आहेत ते घालूया आणि याच्यामध्ये मी 1 वाटी दही ॲड करते. दहीने चिकन खूप सॉफ्ट होतं आणि ज्युसी होतं. आणि आता आपण हे सगळे मसाले आहेत ना, हे छान फ्राय करून घेऊया. हे छान एकजीव झाल्यावर आपण हे मसाले शिजण्यासाठी झाकण देऊन एक 5 मिनटं ठेवूया. हे बघा 5 मिनटं झालेली आहेत आणि हा मसाला आपला छान शिजला आहे. आता आपण ॲड करूया आपलं चिकन आणि बटाट ह्याच्यामध्ये. बटाट ऑफकोर्स ऑप्शनल आहे आणि हे छान आपण मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया चिकनला. मीठ घालूया चवीनुसार आणि आपल्याला चिकन सुक्कं करायचं आहे त्यामुळे आपण जास्ती पाणी घालणार नाही आहोत. हे बघा, हे थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालतोय चिकन शिजण्यापुरती. तुम्हाला वाटलंच जास्ती पाणी आहे तुम्ही नंतर आटवू शकता. आता आपण 3 शिट्ट्या घेऊया कुकरचं झाकण लावून. 3 शिट्ट्या आपले झालेल्या आहेत. झाकण उघडून बघतोय, चिकन मस्त शिजलेलं आहे. हे बघा, आपलं यम्मी असं चिकन सुक्का रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज मेन्यूला सबस्क्राईब करा. थँक्यू.